गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आता वाजले आहे सकाळचे 8 आणि आता घरी मला कोणीही दिसत नाही आहे, कारण नित्या काल गेली आहे गावाला, वाशिमला। आपली मम्मी वगैरे सगळे, आपले मीन्स तिची मम्मी वगैरे सगळे। आणि आता घरात तर इतकं बोरिंग होत आहे ना की माझी सकाळी उठायची पण इच्छा नव्हती, कारण की मी उठली की सगळेजण माझ्यासमोरच दिसत होते, त्याच्यामुळे घर असं भरून वाटत होतं। आणि तिने जे तोड्या घातल्या होत्या ना नित्याने, त्या दिवसभर छान 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 घरात त्याचा आवाज पण राहत होता आणि त्याच्यामुळे घरात असा दबदबा राहत होता। गोष्टी गप्पा हसी मजाकी असते ना, आपली बहीण वगैरे आले तर त्यांच्यासोबत एक रिलेशनच आपलं वेगळं असते। पण आता तसं काही आहे नाही आहे, ते सगळे गेले, त्याच्यामुळे मला खूपच बोर होत आहे। मी उठली आहे, माझ्या मागे अद्रॅश पण उठला, कारण मी उठले की तो हमखास उठतोच। मी ब्रश करून घेते पटकन, दूध पण आलं आहे, दूध पण गरम करून घेते, कारण अद्रॅजला दूध लवकर लागतं, नाहीतर तो चिडचिड चिडचिड चालू होऊन जाते त्याचं। आणि दूध गरम केल्यानंतर एका साईडने चहा ठेवून देते। आता चहा तर मला एकटीसाठीच ठेवावं लागेल, रेग्युलेटर रोज रात्री मी बंदच करते। आणि हे कालचं फ्रीजमधलं दूध आहे ते पण गरम करून घेते, कारण खूप सारं दूध उरते, कधी हा घेतो कधी नाही घेत, पण इमर्जन्सीमध्ये दूध मी घरी जास्त ठेवते, नसलं तर त्याला पाहिजेच। आणि चहा पण मांडून घेते स्वतःसाठी। दूध गरम झालं आहे, दूध गाळून घेते। अधिराजला साखर जास्त लागते दुधामध्ये, नाहीतर तो दूधच पित नाही। आणि मलाही साखर जास्त लागते चहामध्ये। मला माहिती आहे लहान मुलांना साखर जास्त देत नसते, पण त्याशिवाय तर दूध पित नाही, आणि दूध जर नाही पिला तर मग त्याची चिडचिड चिडचिड ते चालूच राहील दिवसभर, आणि दिवस पूर्ण बोरिंग। त्याच्यामुळे मी त्याला हॅपीच ठेवण्याचा प्रयत्न करते जास्तीत जास्त। एका साईडनी दूध गरम झालं आहे, साखर पण टाकली आहे, पण आता ते दूध खूप गरम आहे, मला थंड होईपर्यंत थोडीशी वाट बघावं लागेल। ते दूध मी थोडंसं थंड करून घेते अधिराजला द्यायला, आणि चहा पण गाळून घेते स्वतःसाठी। इथे अधिराजचं दूध थंड होत आहे, जास्त थंड पण पाहिजे नाही त्याला, साधारण कोमटच पाहिजे, तेव्हाही तो पित नाही, त्याचे नखरेच वेगळे असते। आणि आता बघा दुधासाठी पण दूध पाजताना तो पितच नाही लवकर, खूप नखरे करतो तो। थोडा वेळ तर मला त्याला शांत होईपर्यंत, शांततेने दूध पियेपर्यंत त्याच्या बाजूला बसावंच लागतं। एकदा जर दूध पिलं ना तो दिवसभर शांत खेळतो, दिवसभर म्हणजे थोडा वेळ तरी, मग नंतर त्याचं काही ना काही खाणं पिणं वगैरे दिवसभर चालूच असते। आणि इकडे मी पण बिचारी आता एकटीच चहा घेणार, कारण कोणी आहे तर नाही पार्टनर। माझी पार्टनर होती एक छोटीशी टिंगरी, ती पण गेली गावाला, आणि माझी बहीण होती ती पण गेली गावाला। खरंच असतं ना, कोणी आलं की खूप छान असं घर भरभरून वाटतं, आणि गेल्यानंतर ना बिलकुल करमतच नाही। 4-5 दिवस तर करमणारच नाही, नंतर येईल आपलं नेहमीच्या